चा सत्संग अशा मरगळलेल्या मनामध्ये चेतना निर्माण करणार आहे. आजचा सत्संग तुम्ही कोण आहे त्याची ओळख तर करून देईलच, पण या जगात अशक्य असं काहीच नाही ही अनुभूती तुम्हाला देऊन तुम्हाला कामाला लावणारा सत्संग आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जण उत्तर देत राहा. 100% सहभाग घ्यायला तयार आहे का? आर यू रेडी? येस ऑर नॉट? बोला. आहे तयार? पण सहभाग म्हणजे काय सांगा. ऐका, सहभाग म्हणजे काय स्वतः बघा, इतरांना सहभागी करून घ्या. पण सहभाग घेणं म्हणजे ज्या वेळेला मी काहीतरी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला माझ्यासोबत बोलत राहणं, उत्तर देत राहणं. भजन असेल तर भजन म्हणणं, गाणं असेल तर गाणं म्हणणं, शांत बसायचं असेल तर शांत बसणं, हसायचं असेल तर खळखळून हसणं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत करायला आर यू रेडी? तुम्ही तयार आहात? येस ऑर नॉट? बोला, बोला तोंडाने. यस. तसं आज आज काय झालं, नेहमी रविवार असेल तर मी थोडीशी तरी तयारी करतो आपल्या सत्संगाची. आज घाई 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 अशी झाली. एक तर मी सकाळी फिरायला गेलो, आलो, पटापट स्नान केलं, तोपर्यंत 9 वाजले. कधी एकदा सत्संग सुरू करतो, घाई 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 घाईमध्ये सुरू झालं. त्याच्यामुळे काय बोलेल हे मला माहिती नाही ॲज युजुअल. पण जे बोलणार आहे, अरे भाई आग तो लगने वाली है आज. आग, प्यास तो लगने वाली है. आग कशाची? यशाची. तहान कशाची? विजेता होण्याची. फक्त तुम्ही एक करायचं, 100% सहभागी व्हायचं, बाकी काही करू नका. चलो सुरुवात करेंगे. चला सांगा मला, ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही आहात, जो कुछ भी आप पाना चाहते हो, घर, व्यवसाय, शिकतायत विद्यार्थी आहेत, शिकवतायत टीचर आहेत, बिझनेस आहे, छोटंसं दुकान आहे, ऑनलाईन बिझनेस आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही तुम्ही करत आहात, अगदी खेळ असो, गाणं म्हणणं असो, व्यवसाय असो, नाहीतर कुठलीही गोष्ट असो, या सगळ्या गोष्टीत तुम्हाला नंबर 1 व्हायचं आहे का? जे लिहित नाहीत, जे टाईप करत नाहीत, जे बोलत नाहीत, जे हो असंही तोंडाने बोलत नाही, वो देख रहा है परमात्मा, इतना याद रखो. आणि तुमच्या कोणत्या होला तो तथास्तु म्हणेले सांगता येत नाही, लक्षात ठेवा. असं आळशी सारखं बसायचं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तुम्हाला नंबर 1 बनायचंय. हो लिहा, नंबर 1 लिहा, बोला यस. मग आता नंबर 1 जर बनायचं असेल, विजेता जर बनायचं असेल, तर मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे बरं. या संपूर्ण विश्वात, जगात जर बघितलं तर जे जे लोक नंबर 1 आहेत, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जे लोक नंबर 1 आहेत, त्यांची एक क्वालिटी आहे. कुठली बरं? त्यांचा एक गुणधर्म आहे. असं काय आहे बरं त्यांच्यामध्ये? मला उत्तर देत रहा. ऐसा क्या है उनमें कि उन्होंने शुरुआत तो 0 से की. त्यांनी त्यांची सुरुवात शून्यातून केली. तुम्ही एक गोष्ट तर लक्षात घ्या, जे जे नंबर 1 लोक आहेत, बाप कमाईमुळे नंबर 1 झालेलं कुणीच नाही, एवढं लक्षात ठेवा. मग ते सायंटिस्ट असो, एडिसन असो, नाहीतर आर्किमिडीज असो, नाहीतर आपल्याला पूर्ण फिजिक्समध्ये छळणारा न्यूटन असो, नाही तर आईन्स्टाईन असो, यांची फार, त्यांना सगळं काही त्यांच्याकडे होतं आणि म्हणून त्यांनी शोध लावला असं नाही केलेलं. हे सगळे शून्यातूनच यांची सुरुवात झालेली. किंवा व्यावसायिक कुठलेही तुम्ही बघा, जे जे मी नाव घेणार नाही,
पण जेवढे जेवढे व्यावसायिक तुम्हाला माहिती आहे, हे सुद्धा शून्यातून सुरुवात केली. एवढंच कशाला, अगदी अभिनेत्यांमध्ये जर बघितलं तर जे सुपरस्टार झालेले आहेत, खूप अभिनेते येतात जातात, 2-4 वर्ष काम करतात, पण जे लॉंग टर्म पर्यंत ज्यांनी काम केलं, लोकांच्या हृदयावर राज्य केलं, अशा अभिनेते सुद्धा बघा ना. कुणी कंडक्टर होतं, गायक बघा, कुणी कंडक्टर होतं, कुणी कुठल्या दुकानात काम करायचं, कुणी स्वप्न घेऊन मुंबईला आलेलं होतं, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, जेवायला पैसे नव्हते, पण कित्येक वर्षापासून ते आज लोकांच्या हृदयावरती राज्य करतायत. म्हणजे अभिनय असो, गायन असो, बिझनेस असो, नाहीतर वैज्ञानिक असो, नाहीतर घर सांभाळणारा असो, ज्यांनी ज्यांनी विजय मिळवला, विजय म्हणजे विजय मिळवून हरणं नाही, विजय मिळवणं, टिकवून ठेवणं, इतरांना आनंद देणं, म्हणजे जे विजेते आहेत ते विजेत्यांमध्ये एक गुणधर्म कॉमन आहे. काय? त्यांनी शून्यातून सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट मला तुम्ही सांगा, असं काय आहे बरं की शून्यातून सुरुवात करून सुद्धा ते नंबर 1 बनले? जे तुम्हाला वाटतं टाईप करा, लिहा. असं समजूच नका ना तुम्ही की फेसबुक लाईव्हचा सत्संग तुम्ही ऐकतायत किंवा युट्यूबवर जे तुम्ही ऐकतायत, तुम्ही असंच समजा की माऊलीजी तुमच्याशी बोलतायत. कारण हा तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. या सहभागातून, हा जो तुमचा सहभाग आहे ना, याच्यातून तुम्ही या सत्संगाशी जोडल्या जातात. हे विजेत्याचं बीज तुमच्यात रुजतं, तुम्ही तसा विचार करायला लागतात. नाही तर आले, ऐकलं, सोडून दिलं, नंतर ऐकू, पुन्हा ऐकू, वेळ नाहीये, टाइम नाहीये, असं जर केलं ना तर तुम्ही जोडल्या जात नाहीत. तो बोलो क्या है ऐसा. शून्यातून त्यांनी सुरुवात केली, नंबर 1 बनले. त्याला एकच काम आहे, एकच कारण आहे त्याला. मी सांगतो, या सगळ्या विजेत्यांमध्ये तुम्हाला सुद्धा जर विजेता बनायचं असेल, विनर बनायचं असेल, यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल तुम्हाला व्हायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, या सगळ्या विजेत्यांमध्ये एकच गुण कॉमन आहे. कुठला माहिती? त्यांनी, तुम्हाला हसू येईल बरं का, पण हा त्यांचा कॉमन गुण आहे. कुठला? या सगळ्या विजेत्यांनी, जगभरातले कोणते असू द्या बरं का, या सगळ्या विजेत्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच काम केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच काम केलेलं नाही. काय राव माऊली काही सांगता, एकीकडे आम्हाला सांगता काम करा, काम करा, बसून राहायचं नाही, आणि तुम्ही एकीकडे सांगतात की विजेते लोक कधीच काम करत नाही. मग बरं झालं तुम्ही फॉर्म्युला सांगितला, आजपासून काम बंद. दे रे हरी पलंगावरी. असं नाहीये त्याचा अर्थ सोन्या मोत्यांनो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीच काम केलेलं नाहीये. का बरं? कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की ते जे काही करायचे ना, ते काम त्यांच्यासाठी काम नव्हतंच. खूप छोटीशी गोष्ट आहे, पण जीवन बदलणारी. या सगळ्या विजेत्यांनी जे काम केलं ते त्यांच्यासाठी काम नव्हतंच. का बरं? कारण त्यांनी त्यांचं प्रोफेशनच ते चूज केलं, ते निवडलं ज्याची त्यांना आवड होती. समजतंय का? त्यांनी आयुष्यात कधीच पैशासाठी, पैसे कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काम केलेलं नाहीये, नाव मिळवण्यासाठी काम केलेलं नाहीये. हे समजून घ्या. आजच्या तरुण मुलांनी जे बाप कमाईवरती जगतात, मला बुलेट पाहिजे, मला गाडी पाहिजे, आणि तुम्ही घेऊन द्या, माझा हक्क आहे तुमच्या पैशावर, घ्या ना, ठीक आहे, पण त्याची किंमत जर आज नाही जाणली ना, तर अशा बापाने सुरू केलेला बिझनेस तुम्ही बघा, नंतर मुलं डुबवतात. का बरं?
त्या कामाविषयीची तळमळ, त्या कामाविषयीची आवड, त्या कामाविषयीची जिद्द, त्या कामावर प्रेम करणं, त्या कामाला खेळ समजून करत राहणं, ते काम मला आवडतंय असं समजणं, हेच त्यांच्यात नाहीये. त्यांच्यात फक्त एकच आहे, हे बिझनेस आहे आपला, बस हे काम आहे आपलं आणि याच्यातून मला पैसे कमवायचे. पण जेवढे विजेते लोक आहेत त्यांनी काय केलं? पैसा हा प्रश्नच नव्हता, पैसा हा विचारच नव्हता त्यांच्या डोक्यात. मग काय होतं? मला आवडणारं काम करायचं आहे, मला जे आवडतं बस तेच मी करणार आहे. मी जे करणार आहे, मी जे करणार आहे ते केवळ जॉब म्हणून केलं तर महिन्यातून एकदा पैसे मिळतील 1 तारखेला, पण 29 दिवस सतत टेन्शन असेल. का बरं? मी कामच कशासाठी करतोय? पैशासाठी. या सगळ्या यशस्वी लोकांमध्ये तुम्ही बघा, त्यांना कधी टेन्शनच नाहीये. कारण यशाचा विचार तेच लोक करतात, माझा शब्द आहे का, यशाचा विचार तेच लोक करतात जे यशस्वी नाहीयेत. जे ऑलरेडी यशस्वी आहे ते कशाला यशाचा विचार कर? मला आनंदी राहायचं आहे असं म्हणणं, याचा अर्थच काय? आत्ता मी आनंदी नाहीये. तरुणांनी हा पॉइंट समजून घ्या बरं. मला यशस्वी व्हायचं याचा अर्थ मी आत्ता यशस्वी नाहीये. मला विजेता व्हायचं याचा अर्थ मी आत्ता विजेता नाहीये. हे सगळे लोक, यंगस्टर्स लक्षात घ्या, जे माझ्यासारखे तरुण आहेत त्यांनी लक्षात घ्या, ते काम करत नव्हते तेव्हाही ते मनात यशस्वी आणि विजेतेच होते. त्यांनी शून्यातून कामाला सुरुवात केली, उपाशी राहून कामाला सुरुवात केली, दर ठोकर खात भटकले, अपयश आलं तरी सुद्धा ते यशस्वीच होते आणि विजेतेच होते. आणि आज त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत तरी सुद्धा ते यशस्वी आणि विजेतेच आहे. कारण यशस्वी असणं आणि विजेते असणं हे त्यांच्या कामावर, पैशावर अवलंबून नव्हतं. त्यांनी एकच ठरवलेलं होतं की मला माझं आवडणारं काम करायला भेटलं ना, येस, दॅट्स व्हॉट आय कॉल सक्सेस. तेच माझं सक्सेस आहे, तेच माझं यश आहे. काय? आवडणारं काम करायचं. आणि आवडणारं काम जे आहे ना, आवडणारं काम केलं तर ते काम नसतं, त्याच्यात मजा येते. जितकं जास्त काम करतात तितकी जास्त मजा आहे. ज्या ताईंना स्वयंपाक करणं आवडतं त्यांना स्वयंपाकाचं ओझं नसतं. उलट खाऊ घातलं आणि लोकांच्या चेहऱ्यावरची तृप्तता बघितली, वाव, हा, थकवा पळतो. आहे की नाही? ज्याला क्रिकेट आवडतं त्याच्यासाठी तो प्रत्येक बॉल, क्रिकेट खेळणं, अरे ते तासन तास खेळत असतात, घरचे परेशान. अरे जेवायचं नाही का तुम्हाला? आठवा आपलं बालपण, आठवा. आजकालच्या पोरांचं सोडा, ते तर फक्त ते कम्प्युटरवरती क्रिकेट खेळतात. पण आपला आठवा. अरे विट्टी दांडू असो, लिंगोरच्या असो, धप्पाकुटी असो, शिवणसई असो, कुठलीही खेळ तासन तास खेळायचो. आई बाप पाठीमागे लागायचे, धपाटे घालायचे, तरी खेळायला पळाले. का बरं? आवडायचं ते. त्यावेळेला तुम्ही यशस्वीच होते. पण आजचं शिक्षण असं करून टाकलेलं आहे की आवडो किंवा न आवडो, तुला पैसे कमवायचे. आणि पैसे कमवण्यासाठी शिक्षण घेणारे लोक कदाचित पैसे कमवतील, पण अर्धे पैसे त्यांचे मानसिक आरोग्यावरती, शारीरिक आरोग्यावरती खर्च होतील. कारण ते काम करतायत जे त्यांना आवडतच नाही, जे त्यांना करावं लागतं. आय वॉन्ट टू डू इट. त्याच्यात काय आनंद? मला करायचंय. आय हॅव टू डू इट. आय डोंट वॉन्ट टू डू इट, बट आय हॅव टू डू इट. मला करावंच लागतंय, पर्याय नाही यार. करा. समजतंय का? आणि याच्यासाठी पहिली गोष्ट, तुम्ही इंजिनियर आहात की तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्ही MCA केलंय की MBA करतायत, तुम्ही जॉब करताय की दुकान टाकतायत, महत्वाचं ते नाही. महत्वाचं हे आहे की जे काम तुम्ही करणार आहात, करत आहात, ते आवडतंय, त्याच्यावर प्रेम आहे, ते काम एन्जॉय करत आहात तुम्ही, आणि ते काम करताना तुम्हाला स्वतःला विसरून गेल्याचा, ध्यानाचा अनुभव येतोय. सचिन तेंडुलकर
क्रिकेट हेच ध्यान. कंडक्टर रजनीकांत ऍक्टिंग हेच ध्यान. कंडक्टर मोहम्मद रफी गाणं म्हणणं हेच ध्यान. नाही? तुम्हाला काय वाटतं? हे आहे की नाही असं? मेरी कोम झाले, लेकरं झाले, आता गरज काय बॉक्सिंगची? आता नाव झालं ना. नावासाठी बॉक्सिंग करतच नाही, ते नाही केलं तुम्ही जिवंत राहू शकत नाही. कळतंय का? म्हणून मी सांगतोय की गुरु हा आपला आरसा असतो, सत्संग हा आपला आरसा असतो. काय करतो तो आरसा? तो आरसा तुम्हाला स्वतःला बघायला लावतो की बाबा रे बघ, तुझ्यात असं काय आहे की जे तुला आवडतं? सांग, विचार, स्वतःला विचार ना. तुमच्यापैकी प्रत्येकाने, म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्याने सुद्धा, मी रिटायर्ड झालेलो आहे आणि मग माझं काय काम झालं आता आयुष्य? नाही. अरे तुम्ही रिटायर्ड झाले ना तरी सुद्धा नवीन सुरुवात करून हजारो लोकांना प्रेरणा देऊ शकतात. माणूस रिटायर्ड कधीच होत नसतो मनाने. बाबा आमटे रिटायर्ड झाले, एपीजे अब्दुल कलाम रिटायर्ड झाले. हे तुमचं मन आहे ते सांगतंय की राहा बसून. जर देव रिटायर्ड झाला तर, जर वाहणारी हवा रिटायर झाली तर, जर सूर्य रिटायर झाला तर, 1 वर्ष सगळे पीक, जे गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, त्यांनी ठरवलं की आम्ही रिटायर होऊ, आता आम्ही विश्रांती घेऊ, तर पाऊस रिटायर झाला तर, श्वास अव्याहतपणे सुरू आहे. एक दिवस श्वासाला वाटलं जाऊ द्या, खूप फिरलो होता, आता मग आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, एक दिवस रिटायरमेंट घेऊ आपण, चलो संडे फुल धमाल, एंजॉय करेंगे बस. चालेल? या जगातली कुठलीच गोष्ट रिटायर्ड होत नाही. अरे झाडाचं वाळलेलं पान सुद्धा ज्यावेळेस झाडापासून तुटून खाली पडतं ना, पिवळं होतं, कुचतं, मातीत जातं, पण ते रिटायर्ड होत नाही. मातीत खत बनतं आणि तेच खत मुळांमधून पुन्हा झाडात येतं आणि त्याचं एक नवीन पान तयार होतं. मेल्याच्या नंतर सुद्धा ते रिटायर्ड होत नाही. कळतंय का? मी जे सांगतोय ते समजतंय? आरसा आहे हा आरसा, सत्संग म्हणजे. आणि या आरशामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला काय आवडतं याचं उत्तर आत्ता जरी नाही मिळालं ना, तर स्वतःला बघणं इतकं जरी सुरुवात केलं तर खूप झालं. डिग्रीचा आणि तुम्हाला काय प्रोफेशन चूज करायचं आहे याचा काही एक संबंध नाही. तुम्ही डिग्रीला प्रोफेशनशी जोडलं, शिक्षणाला प्रोफेशनशी जोडलं, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही शिका ना. शिकणं कशासाठी पाहिजे? सृजनशीलता, मी नवीन काहीतरी करू शकतो. शिक्षण हे माणसाच्या मेंदूचा विकास करणारं पाहिजे, आयडियाज यायला पाहिजे. पण तुम्ही शिक्षणाला काय केलं? प्रोफेशन, पैसे कमवण्याचं साधन बनलं आणि म्हणून सगळे प्रॉब्लेम आहेत. सोडा बाकीच्यांचं, पण आता तरी तुम्ही विचारतायत का स्वतःला? चला लिहा बरं, तुम्हाला काय आवडतं सांगा बरं. एवढं तरी सांगा, लिहा, टाईप करा, काय आवडतं तुम्हाला? क्रिकेट खेळणं आवडतं, स्वयंपाक करणं आवडतं, लिहा सगळ्यांनी. ऐकू नका नुसतं. हा सत्संग ऐकणं तरी आवडतं का? लोक शिबिरात सुद्धा येतात ना, तर ज्यावेळेस ज्ञानयोग ध्यान शिबिरात आपल्या चैतन्यवनात येतात, काही काही लोक फक्त कशासाठी येतात? मला बाकीचं काही माहिती नाही, आम्ही एवढे पैसे भरतो आणि आम्हाला आमचे रोग दूर करायचे, बाकीचं काही घेणं देणं नाही.
आणि असल्या लोकांचे रोग दूर होत नाही. का बरं? मेंटॅलिटीच कुठली आहे रोग दूर करायची. पण काही लोक असे असतात की बाकीचं काही नकोय, आम्हाला माऊलीच्या सोबत राहायला आवडतं, आम्ही माऊलीचे सत्संग ऐकलेले आहेत, बस आम्हाला जसं आमच्या आईच्या सोबत राहायला आवडतं तसं माऊलीजींच्या सोबत 4 दिवस राहायचंय. माऊली नेतील तिथं आम्ही जाऊ, माऊली जे म्हणतील ते आम्ही करू. आणि असे जे लोक माझ्यासोबत जोडले जातात ना, शब्दातीत, कल्पनेच्या पलीकडचे इतके सुंदर सुंदर अनुभव त्यांना येतात आणि ते कायमचे जोडले जातात. का बरं? कशासाठी तरी नाही, ते आवडीने करतात. हा सत्संग तरी तुम्ही आनंदाने आवडीने ऐकत आहात का? लिहा, वाचू द्या ना मला, तुम्हाला काय काय आवडतं. अरे कटिंग करणं हे सुद्धा प्रोफेशन होऊ शकतं एखाद्याचं आणि त्याच्या हजारो शाखा निघू शकतात. आवडतं का ते? अरे घर साफसफाई करणं हे सुद्धा प्रोफेशन होऊ शकतं. घर साफ करणं, की आम्ही तुमचे घर साफ करून देतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. का बरं? आवडतं ते. अरे सोडा हो, स्वयंपाक करणं हे सुद्धा प्रोफेशन होऊ शकतं. का बरं? आवडतं का? काय आवडतं तुम्हाला ते बघा ना. बरं ठीक आहे, आता जे आवडतं हे तुम्ही लिहिलंय, तुम्ही ते करतायत का आयुष्यात? आता स्वतःला प्रश्न विचारा, जर एखादा माणूस आयुष्यभर त्याला जे आवडत नाही ते रोज करत राहिला, रोज त्याला करावं लागलं, रोज त्याला करावं लागलं, तर त्याला डिप्रेशन येईल का नाही येणार? त्याला मानसिक ताणतणाव येईल की नाही? त्याला शारीरिक आजार येतील की नाही येणार? हे WHO सांगूच शकत नाही. ते फक्त गोळ्या देतील तुम्हाला. ना त्यांना आत्मा माहिती आहे, ना परमात्म्याची जाणीव आहे, ना ध्यान, ना प्राणायाम. त्यांना त्याच्याशी काही घेणदेण नाही. WHO साठी शरीर फक्त मशीन आहे, काही कमी झालं टाका केमिकल. पण या पंचेंद्रियांना चालवणारा, या शरीराला चालवणारा तो द्रष्टा, त्याच्यासाठीचा साक्षी भाव, आणि त्यासाठी निसर्गाशी, गुरुशी जोडल्या जाणं, हे कुठे त्यांना माहिती आहे? आणि याच्यासाठी हा सत्संग आहे. तर जो व्यक्ती त्याला न आवडणारं काम करतो त्याला रोग येणारच ना. आणि आम्ही पागल त्याच्या गोळ्या घेत बसतो आणि त्याच्यात 100,000 नकारात्मक विचार. अगदी आपल्या डायबिटीसचा व्हिडिओ आहे. आता काल त्याच्यावरती एक कॉमेंट होती की काही नाही, सगळं बंडल असतं, खोटं असतं, असं काही नसतं. म्हणजे या व्यक्तीने करून सुद्धा बघितलेलं नाहीये, अर्धवट ऐकलं असेल आणि हे बंडल आहे, खोटं आहे, आणि म्हणून यांचे डायबिटीस दूर होत नाही. आणि आपल्या वनामध्ये हजारो लोक असे आहेत, हजारो, की ज्यांना इन्शुलिन सुरू होतं, ते गोळ्या न घेता राहतात की नाही राहत? तुम्ही सांगा. ज्यांनी शिबिर केलं त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं की नाही होत? त्यांच्या थायरॉइडच्या गोळ्या सुटतात की नाही सुटत? तुम्ही मला सांगा. का बरं? कारण चैतन्य वनातल्या त्या 6 दिवसात ते स्वतःला जे विसरले त्यांनाच माहिती नाही त्यांना काय पाहिजे. पण हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, आनंदी होणं, मनसोक्त एन्जॉय करणं, प्रत्यक्षण भरभरून जगणं, हे आपोआपच त्यांचं होतं. आणि ते झालं की आपोआप मनात समाधानाचा प्रकाश, आनंदाचं तेज त्यांच्यात यायला लागतं आणि सगळे विकार दूर होतात. बरोबर सांगा, आहे की नाही असं? आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला? की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही बघा. शून्यातून सुरुवात करा. तरुणांनी तर ठरवूनच घ्या, मी बाप कमाईवर जगणार नाहीये, मी माझ्या हिमतीवर करणार सगळं. आपण खुद करेगा खुद. आईबापांचे आशीर्वाद पाहिजेच ना, तर आईबापांचे आशीर्वाद घ्या, बाकी काही घ्यायचं नाही. आईबापांचं दर्शन घ्या, आईबापांची साथ घ्या. पैसे नाही घ्यायचे आईबापाचे, ते देतील तुम्हाला, ते प्रसाद म्हणून ठेवा सोबत. शून्यातून सुरुवात झाली तरच लॉंग टर्मचं यश मिळतं. समजतंय का?
म्हणून हा जो जीवनातला अंधकार आहे, हे अपयश, हे प्रॉब्लेम आहे, हे टेन्शन आहे, हे दूर करायचं असेल तर एकच करायचं. काय? मला आता उत्तर द्या बरं का. जर अंधार मला दूर करायचा असेल, जर मला अंधार दूर करायचा असेल तर काय करावं लागेल सांगा? दिवा लावला. मी काय केलं? दिवा लावला, अंधार दूर झाला. आता तुम्ही काय म्हणताल, याच्यात काय एवढं मोठं आहे? अरे बाबा, तू नीट बघ, मी काय केलं हे नको बघू. मला आता उत्तर द्या बरं का, मला उत्तर द्या. मी काय अंधार दूर करण्यासाठी मी काय केलं नाही ते सांगा. माझा प्रश्न समजून घ्या. अंधार दूर करण्यासाठी मी काय केलं नाही ते सांगा मला. सांगू? अंधार दूर करण्यासाठी मी अंधाराशी भांडलो नाही. अंधार दूर करण्यासाठी अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न मी केला नाही. अंधार दूर करण्यासाठी मी अंधाराचा विचारच केला नाही. मी माझा दिवा लावला, अंधार गायब. आपले प्रॉब्लेम हे आहे की आपण अपयशी जे आहोत ना, त्याच्यातून दूर होण्याचा प्रयत्न करतो, तणावातून दूर होण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं अंधार आहे. आपण टेन्शन घालवण्याचा प्रयत्न करतो. आपण आनंदाचा दिवा लावतोय का? श्रवण करणं, गुरुच्या समोर बसून हा एक दिवा लावणं, हे करतायत का तुम्ही? बोलो बोलो भाई, कुछ तो बोलो. मग आता जर असं विजेता व्हायचं असेल, आता जर तुम्हाला असं विजेता व्हायचं असेल, आता जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या, आवडीचं काम, ह्या सगळ्या गोष्टी, आणि जरी अपयश आलं, जरी प्रॉब्लेम आलं, जरी टेन्शन आलं, तरी सुद्धा त्याच्यातून बाहेर यायचं असेल, येस ऑर नॉट, हो की नाही, बोलत राहा. यायचंय, विजेता व्हायचंय, विजेते आहातच तुम्ही, स्वतःची जाणीव करून घ्यायची. यस. मग जर तुम्हाला हे करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायला पाहिजे. 4 गोष्टी त्यासाठी, 4. त्या 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्यात आहेत, त्या बघितल्या, त्या डेव्हलप केल्या, त्याला खतपाणी घातलं, तर या 4 गोष्टी तुम्ही विजेते आहात याची जाणीव करून देणार आहे. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी म्हणजे काय ते पण मी सांगतो. तुम्ही लिहून पण घेऊ शकता, किंवा हा सत्संग तर आहेच, तुम्ही तो नेहमी बघू शकता. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी? हे शब्द तुम्ही हजारदा ऐकलेले आहेत बरं का. शब्द हजारदा ऐकलेले आहेत, पण या शब्दांना मी आता एक्सप्लेन करणार. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी? नंबर 1, हिम्मत. विजेत्याला विजेत्याची जाणीव करून घेण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे हिम्मत. नंबर 2, शक्ती. नंबर 3 आहे धैर्य. आणि नंबर 4 आहे दातृत्व. हिम्मत, शक्ती, धैर्य आणि दातृत्व म्हणजे काय मी एक्सप्लेन करणार आहे. हे शब्द नुसते शब्द नाही आहे. एकेका शब्दावरती मी 10 तास बोलू शकतो माझ्या अनुभवातून. मी थोडक्यात तुम्हाला सांगून ते एक्सप्लेन सगळं करणार. पण मला सांगा, ही हिम्मत, ही शक्ती, हे धैर्य, हे बळ, हे सगळं मिळवण्यासाठीची आग आत्ता तुमच्यात आहे का नाहीये मला सांगा. अरे भाई बोलो, है या नाहीये? आहे का नाहीये? आहे. मग हे सगळं सांगण्यापूर्वी नेहमी आपण काय करतो? भजन घेतो. अरे पर हर बार भजन ही लेना चाहिए ऐसा कुछ जरूरी नहीं ना. अरे आज का सत्संग यंगस्टर्स का है भाई, तो यंगस्टर के लैंग्वेज में उनको समझाना तो पड़ेगा. और यंगस्टर मतलब बुढ़े लोगों ने ऑफलाइन मत हो जाओ. जो दिल से यंग है, समझ रहे क्या? जो मन से यंग है, तरुण आहे जे, हा सगळ्या मनाने तरुण असलेल्यांसाठीचा सत्संग है. तो अभी मेरे साथ आप गाने के लिए तैयार हो? आज भजन नहीं, आज मॉडर्न भजन है. बहुत जबरदस्त मजा आने वाली है. अभी सवेरे जब मैं उठा तो मैं खुद के बारे में सोचने लगा. अभी सवेरे जब मैं उठा ना तो विनिंग के बारे में सोचने लगा और मैंने लिख दिया. तो ये जो कुछ भी लिखा, एक एक वर्ड, हा एक एक शब्द तुम्ही माझ्यासोबत बोलायचा आहे. क्या गाने का अपन को आज
अपन को आज रैप गाने का है भिड़ो, रैप। तो क्या आप रैप मेरे साथ करने वाले हो? अभी जो रैप मेरे साथ करेंगे यो यो ज्ञान योग साधक अभी जो रैप आप मेरे साथ करने वाले हो वो जरा स्टाइल में बोलने का तैयार है क्या? वो जरा गाते गाते खुद में आग लगाने की है। सुरुवात करेंगे मेरे साथ आणि सगळ्यांचा आवाज पाहिजे, जरा डान्स करत एन्जॉय करत मस्त। तयार आहेत? आर यू रेडी? तयार हो क्या? मग जे जे मी बोलतोय ते सगळे शब्द माझ्यासोबत बोलायला तुम्ही सुद्धा तयार राहा। विनिंग करायचंय, हे गाणंही विनिंग काय। चला बोलो। सीने में तू अपने लगा ले आग, सीने में तू अपने लगा ले आग, मुश्किलों से तू कभी दूर मत भाग, मुश्किलों से तू कभी दूर मत भाग, तेरी नींद से तू तुरंत जाग, तेरी नींद से तू तुरंत जाग, सीने में तू अपनी लगा ले आग, सीने में तू अपनी लगा ले आग। लगने तो आग, विनिंग की आग। बोलो यस। सीने में तू अपनी लगा ले आग। एक एक शब्द आएगा। मुश्किलें आई तो अपनी हिम्मत को देख, मुश्किलों आई तो अपनी हिम्मत को देख, बात मेरी मान मेरा इरादा है नेक, बात मेरी मान मेरा इरादा है नेक। बोलो फिर से। मुश्किलें आई तो अपनी हिम्मत को देख, बात मेरी मान मेरा इरादा है नेक, बात मेरी मान मेरा इरादा है नेक। लाखों बंदों में तू खुदा का बंदा एक, लाखों बंदों में तू खुदा का बंदा एक, अपने डर को तू बाहर फेंक, अपने डर को तू बाहर फेंक। फेंका कि नहीं? फेंक दो। अपने डर को तू बाहर फेंक। अगला सुनो, डोलदात रहा। रोने से तेरे तुझे कुछ नहीं मिलेगा, रोने से तेरे तुझे कुछ नहीं मिलेगा, मुकद्दर का सिकंदर तू ही तो बनेगा, मुकद्दर का सिकंदर तू ही तो बनेगा। हंसते हंसते तू चलते ही रहेगा, हंसते हंसते तू चलते ही रहेगा, मंजिलों को अपनी पाके रहेगा, मंजिलों को अपनी पाके रहेगा। पाएंगे क्या नहीं? बोलो गाओ। डर छोड़ के हो जा तू तैयार, डर छोड़ के हो जा तू तैयार, ना छोड़ के तू हाँ बोल मेरे यार, हाँ बोल मेरे यार, हाँ बोल यस यस। आई एम विनर। बोलो ना छोड़ के तू हाँ बोल मेरे यार। मेरे साथ गाने को हो जा तू तैयार, मेरे साथ गाने को हो जा तू तैयार, लगा दे अपने अंदर जीत का अंगार, जीत का अंगार। सीने में तू अपनी लगा दे आग, सीने में तू अपनी लगा दे आग, मुश्किलों से तू कभी दूर मत भाग, मुश्किलों से तू कभी दूर मत भाग। पुढचा आहे का? जाणीव करून घ्या। ज्ञान योग साधक कुछ नहीं नामुमकिन, ज्ञान योग साधक हूं मैं, कुछ नहीं नामुमकिन, हाथों के लकीरों पर नहीं, खुद पे है मुझको यकीन, खुद पे है मुझको यकीन। ज्ञान योग साधक मैं, कुछ भी नहीं नामुमकिन, हाथों के लकीरों पर नहीं, खुद को है मुझको यकीन, खुद पे है मुझको यकीन, डर से मुझे डर क्या हर बात है मुमकिन, डर से मुझे डर क्या हर बात है मुमकिन, मेरी किस्मत खुद लिखूंगा, भगवान को भी मुझ पे यकीन, भगवान को भी मुझको यकीन। गाओ।
मेरी हिम्मत के आगे, मेरी हिम्मत के आगे तेरे डर की औकात क्या, मेरी हिम्मत के आगे तेरी डर की औकात क्या, मेरे हौसले देखकर चल हट, तू भाग जा, चल हट तू भाग जा, इरादे है मेरे बुलंद, बोलो, इरादे है मेरे बुलंद तो तकलीफों का गम क्या, सपना मेरा होगा सच, तू बस देखते जा, तू बस देखते जा। आखिरी 4 लाइन गाओ। जो चाहूं वो पाऊं, खून पसीना एक करूं, जो चाहूं वो पाऊं, खून पसीना एक करूं, गिरने से मैं क्यों डरूं, गिर के मैं फिर उठूं, गिरने से मैं क्यों डरूं, गिर के मैं फिर उठूं, कर्मों से अपने नसीब मेरा लिखूं, सुनो, कर्मों से अपने नसीब मेरा मैं लिखूं, नसीब को भी लगेगा मौली का नाम लिखूं, मौली का नाम लिखूं, नसीब को भी लगेगा मौली का नाम लिखूं, मौली का नाम लिखो, सीने में तू अपने लगा ले आग, मुश्किल से तू कभी दूर मत भाग, दूर मत भाग। आ आ आ आ जय गुरुदेव। ये है विनिंग स्पिरिट, इसको बोलते हैं। समझ में आया क्या? इसको बोलते विनिंग स्पिरिट। ये ही जिद्द पाहिजे, आणि ज्या वेळेला ही जिद्द असेल त्याच वेळेला ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, त्या 4 गोष्टी काम करणार आहेत. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी बोलत राहा माझ्यासोबत. हिम्मत, शक्ती, धैर्य आणि दातृत्व. आता एक एक गोष्ट समजून घ्या. हिम्मत म्हणजे कोणी आले की हाना त्याला, मारा त्याला नाही. हिमतीचा अर्थ काय? पेन असेल, वही असेल तर लिहा माझ्यासोबत, नसेल तर त्याच्यात लिहा, टाईप करा, आणि नसेल तर सोडा, नुसतं ऐका. पुन्हा पुन्हा सत्संग ऐका. हा सत्संग तुम्हाला नेहमी नेहमी ऐकायला लागणार आहे. जेव्हा जेव्हा तुमचं मॉरल डाऊन होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की यार आता मी काय करू, ऐकायचं आहे. आता हिमतीचा अर्थ काय? हिमतीचा अर्थ आहे संकटासमोर उभं राहा, प्लस रिस्क घ्या, प्लस कम्फर्ट झोन सोडा. नीट समजून घ्या. हिमतीचा अर्थ आहे, हिम्मत कशाला म्हणतात? संकटासमोर उभं राहा, प्लस रिस्क घ्या, प्लस कम्फर्ट झोन सोडा, प्लस भीतीतून मुक्त व्हा. या 4 गोष्टी करणं म्हणजे हिम्मत आहे. समजतंय का? हिमतीचा अर्थ आहे तुम्ही कामाला सुरुवात केली. आता कामाला सुरुवात केल्याच्या नंतर सगळं काही तुमच्या मनासारखंच होईल असं थोडीच असतं. खूप वेळेला अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात की आपण ठरवलेलं असतं एक आणि होतं दुसरंच. आणि बऱ्याच वेळेला तर असंच होतं की तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात केली की अडचणीच जास्त येतात, प्रॉब्लेम जास्त येतात, संकट जास्त येतात. त्यालाही चेक करायचं असतं. ये बंदा बोलता तो है, पर ये बंदे में दम है या नहीं है. मग तो मुद्दाम तुम्हाला अडथळे आणेल. आता हे अडथळे ज्या वेळेला येतात, तर अडथळे आल्याच्या नंतर तुम्ही त्या अडथळ्याकडे, तुम्ही त्या प्रॉब्लेमकडे, तुम्ही त्या संकटाकडे कसं बघतात? कसं बघतात? बापरे यार, मी एवढं चांगलं काम करायला लागलो, देव मला संकट आलं. चांगल्याचा जमानाच नाही माऊली. त्याचं बघा ना किती चांगलंय, त्याचं बघा ना किती चांगलंय. अरे कुणाचं काय होतंय हे तू बघू नको, तू तुझं बघ ना. कारण जे जे लोक यशस्वी आहेत ना, तुम्हाला फक्त त्यांचं यश दिसतं,
पण त्या यशाच्या पाठीमागे त्यांनी किती कष्ट घेतले, त्यांनी किती धक्के खाल्ले, त्यांनी किती अपयश पचवले हे तुम्हाला माहिती नाही हो. जगातल्या प्रत्येकाचा नियम आहे की यशस्वी व्हायचं असेल तर अपयशाच्या हजारो पायऱ्या चढाव्या लागतात, संकट तुमच्यावरती येतात. पण हे संकट ज्यावेळेला येतं ना, तर पहिली गोष्ट पाहिजे हिंमत. आणि हिंमत म्हणजे काय? हिमतीचा अर्थ आहे की त्या संकटासमोर उभं राहा बिनधास्त. कुछ भी प्रॉब्लम आया तो अपना रैप याद रखना, सीने में तू लगा ले आग, मुश्किलों से दूर मत भाग. कळतंय का? काही जरी प्रॉब्लेम झाला नाटकं करायची नाही कि माझं कसं होईल, नशीब नशीब नशीब. लगेच सांगायचं कर्मों से मैं अपने नसीब में लिखू, कर्मों से अपने नसीब मेरा मैं लिखू, नसीब को भी लगेगा माऊली का नाम लिखू, माऊली का नाम लिखू. तुम्ही तुमचं नाव लिहा. पहिल्यांदा संकट आलं की तुमच्या आत एकच पाहिजे हिम्मत, आणि शब्द एकच पाहिजे कुठला? यस. आने दो. आणि त्यासाठी काय पाहिजे? रिस्क. भीती वाटते ते करण्याची तयारी, आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्याची तयारी. तुम्हाला सगळ्यांना सगळं करायचंय, तुम्हाला सगळ्यांना सगळं करायचंय, पण आरामशीर राहून, हातपाय हलवायचे नाही आणि यशस्वी व्हायचं. मी करणार काही नाही, पण सगळं आपोआप मला इथं मिळालं पाहिजे. अशा लोकांना, आळशी लोकांना पहिल्यांदा सांगतो, यश मिळत नसतं. काम टाळणारे लोक आहेत, जबाबदारी टाळणारे जे लोक आहेत ते यशस्वी होत नाहीत. घाबरणारे लोक यशस्वी होत नाहीत. पहिल्यांदा मनात काय पाहिजे? याच्यासाठी यानं विश्वास पाहिजे. पहिल्यांदा मनात पाहिजे मी ज्ञानयोगाचा साधक आहे. नुसती गंमत म्हणून ऐकू नका, बोला. आता जरी तुम्ही फर्स्ट टाइम सत्संग बघत असाल ना, स्वतःला सांगा मी ज्ञानयोगाचा साधक आहे, मी माऊलींचा सत्संग ऐकणार आहे, माझ्यासोबत परमात्मा आहे. अरे आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर मी मात करू शकतो हे अगोदर बोला, तर भीतीला सामोरं जाऊ शकणार आहे ना, तर ती संकटासमोर उभं राहण्याची ताकद येणार आहे ना. समजतंय मी बोलतोय ते? म्हणून जे जे पहिल्यांदा आलं, जे पहिल्यांदा झालं, का झालं हा प्रश्न विचारायचा नाही, पहिल्यांदा त्याला स्वीकारायचं आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर या. भीती ज्याची वाटते त्या भीतीवर मात करा आणि भीती घालवा. कशी घालवायची भीतीची भीती? ज्याची ज्याची तुम्हाला भीती वाटते ना ते करून बघा, भीती गायब. पाण्याची भीती तोपर्यंतच वाटते जोपर्यंत पोहणं शिकत नाही. गाडी चालवायची भीती तोपर्यंतच वाटते जोपर्यंत गाडी चालवणं शिकत नाही. सर्वांच्या समोर बोलण्याची भीती तोपर्यंतच वाटते जोपर्यंत सर्वांसमोर जाऊन उभं राहत नाही. भविष्याची भीती तोपर्यंतच वाटते जोपर्यंत वर्तमान जगत नाही. लग्न फ्युचरचं जे मुलांचं जे फ्युचर आहे त्या मुलांच्या फ्युचरची भीती, भविष्याची भीती तोपर्यंतच वाटते जोपर्यंत मुलांमध्ये तुम्ही विश्वास देत नाही, विश्वास ठेवत नाही. सोडा कम्फर्ट झोनला, ठरवा काय आवडतं आणि आजपासून कामाला लागा. मरेपर्यंत मेहनत करण्याची तयारी पाहिजे. गप्पा नाही मारायच्या नुसत्या पोकळ गप्पा, बड्या बड्या बातान हे खायला. आता 2 मित्र होते. हे 2 मित्र त्यांना गरीब होते, श्रीमंत व्हायचं होतं. आता त्यांना असं सांगितलं एका व्यक्तीने की मी 30 किलोमीटर पलीकडे असलेल्या गावात राहतो, बरोबर 15 दिवसाच्या नंतर या वेळेला तुम्ही माझ्याकडे या. जर तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला मोठं कामही देईल आणि माझे भरपूर पैसे सुद्धा देईल. दोघं म्हणाले ठीक आहे. आता पहिला मित्र निघाला आणि पहिला मित्र निघाल्याच्या नंतर नेमकं त्या गावाला जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठीच्या मोठी नदी होती. पोहता तर येत नव्हतं याला, आणि याला वाटली भीती. मग तो तिथं नदीपाशी उभा राहिला तिथे. नावाडी कोणी नव्हता. त्याने आपला नशिबाला दोष दिला, देवाला दोष दिला की बघ
चांगलं तो मला पैसे देणार होता देवा, आणि तू हे पाणी आणलं, नदीला पूर आणला, आणि आता मी कसं जाऊ? तो त्या नदीपासून परत आला. का बरं? पाणी बघून. का बरं? कारण त्याला पोहता येत नव्हतं, आणि त्याचं बरोबर होतं की मला पोहता येत नाहीये, मग मी मी कसं करू? दुसरा मित्र तिथे गेला. अर्थात त्यालाही पोहता येत नव्हतं, त्याला तर त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटायची पाण्याची. पण आता त्यांनी काय केलं? अगोदर ऍक्सेप्ट केलं की मला पोहता येत नाही. त्यांनी बघितलं की तिथं गेल्याशिवाय मला काम भेटणार आणि पैसे भेटणार नाही, आणि त्यांनी हे बघितलं की माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर मला जायचंय, पोहोचणं आवश्यक आहे. मग ठीक आहे, रिस्कचा अर्थ आहे की मला पोहता येत नाही, ठीक आहे, 2-4 डुबक्या घेऊन का होईना मी पोहणं शिकणार आहे. ज्याच्याकडे मी त्याच्याकडे जाईल ज्याला पोहता येत, तो त्याच्या पोहता ज्यांना येतं त्या मित्राकडे गेला आणि पोहणं शिकलं. कोण पोहोचला असेल? पहिला मित्र का दुसरा मित्र? दुसरा. पहिला काय केला? नशिबाला दोष दिला. त्यांनी काय केलं? देवाला दोष दिले. त्यांनी काय केलं? परिस्थितीला दोष दिले. दुसऱ्याने सेम सगळं सारखंच होतं, पण दुसऱ्याने काय केलं? दुसऱ्याने परिस्थितीला दोष न देता त्याच्यावर मात कशी करता येईल, पोहण्याची भीती तर दोघांनाही वाटायची, पण ती पोहण्याची जी भीती दोघांनाही वाटायची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे झालं की त्या पोहण्याच्या भीतीला पार कसं केलं? पोहणं शिकून. मग ज्या ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत एवढं लक्षात ठेवा, त्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार आहेत का? बोला. आणि साठी आहे ना, तुम्हाला काय करायचं हे मी पहिल्यांदाच सांगतो की हे आवडीचं काम केल्याशिवाय ना शिकण्याचा इंटरेस्ट सुद्धा येत नाही. म्हणजे ज्ञानयोगाचे शिबिर ज्या वेळेला सुरुवात केली, तर आता तर काहीच करायची गरज नाही, सगळे लोकच सगळं काम करून घेतात, मला कुठेच जायची गरज पडत नाही. पण सुरुवातीचे शिबिर मी अगदी असे घेतले की एकटाच असायचो आणि स्वयंसेवक कोणीच नाही, मग सगळे साधक आलेले. मग आता स्वयंपाक तर बनवावं लागेल, भांडे तर घासावं लागतील, शिबिर नवीन. मग सुरुवातीला हे मी केलेले, अगदी लाईट लावण्यापासून, इलेक्ट्रिसिटी घेण्यापासून, सतरंजा टाकण्यापासून, ते स्टेज तयार करण्यापासून तर स्वयंपाक करण्यापर्यंत सगळं मी शिकून घेतलं. का बरं? कारण माझ्यासाठी ज्ञानयोग काम नाहीच आहे ना, कधीच नव्हतं. माझ्यासाठी तो माझा श्वास आहे, ज्ञानयोग माझा श्वास आहे. मी ज्ञानयोगाशिवाय राहू शकत नाही. हे माझा पैसे कमवण्याचा धंदा नाही आहे. माझा धंदा राहिला असता ना, माझा रोज ऑनलाईन शिबिर घेतले असते, हजारो लोक तयार आहेत ऑनलाईन शिबिर करायला. उलट मला वाटलं असतं लॉकडाऊनचा टाइम मायला मजा येता, चला लोकही रिकामे आहेत, घ्या पैसे भरपूर आणि कमवा पैसे. मला कधी वाटलंच नाही, कारण मी त्याच्यात रमणारा माणूस नाही. मला माझे लोक समोर पाहिजे, मला त्यांच्यासोबत हसायचं असतं, नाचायचं असतं, गायचं असतं. लॉकडाऊन शिबिर तुम्ही करा, तेही चांगलंच आहे, पण मी त्यातलं नाही. लोक करतात म्हणून मी का बरं करू? ज्यावेळेस मला वाटलं मी घेईन. काय केलं मी या 4 महिन्यात? जे मी लोकांना सांगायचो, आता हे मार्च पासून तर आतापर्यंत जुलै आला, आता मी काय केलं? जे लोकांना मी सांगायचो मी ते जगत होतोच, पण आता अजून जगायला सुरुवात केली. माझं शेड्यूलच कसं असायचं? सकाळी 4:30ला उठायचं, बॅग घ्यायची, चालल्या जायचं डोंगरावर, फिरत राहायचं, एकटंच डोंगरावरती फिरत राहायचं 8, 9, 10 वाजेपर्यंत. मस्त निसर्गाच्या सोबत मौन, एकांत, ध्यान, प्राणायाम. घरी यायचं, घरी एन्जॉय करायचं, संध्याकाळी पुन्हा फिरायचं. बस मला त्याची काही गरज नाही वाटली. मग सुरुवातीचे शिबिर मी अगदी लोक ज्यावेळेस 6 वाजता उठायचेत ना, तर मी 3 वाजता उठून रात्रीचे भांडे घासून सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून लोकांना सोबत घेऊन मी ते करायचो. मला त्याची लाज नाही वाटायची. का बरं? कारण माझ्यासाठी ज्ञानयोग काम कधी नव्हतं, कधी नसणार. माझा आनंद लोकांना देण्याची तळमळ
आणि या चैतन्यवनात आलेला, ज्ञानयोगात आलेला प्रत्येक साधकाला ईश्वर दर्शन व्हायलाच पाहिजे. आणि त्यांच्यात ईश्वरत्व ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेला आपोआपच त्यांचे डोळे बदलतात, दृष्टी बदलते, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपोआपच जो जोडल्या गेला त्या प्रत्येकाला अनुभव येतो. म्हणून 2002 पासून आजपर्यंत आपल्याला कधीच 200 300 लोक येतात तर काही स्वयंपाकाला माणूस लावायची गरज नाही पडली. चला आचारी लावू म्हणून. का बरं? कारण जर खरंच मी आतून हे सगळे साधक माझे आहेत असं मला वाटलं ना, तर माझा अनुभव आहे त्या साधकांना सुद्धा हेच वाटतं की ज्ञानयोग माझा आहे, माऊली माझे. प्रत्येक शिबिरामध्ये जर 200 नवीन लोक असतील तर 70 80 ते 90 इतके जुने साधक असतात आणि तेच सगळं काम करून घेतात. का बरं? कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते काम नाही, ते सेवा आहे आणि त्या सेवेत त्यांना आनंद मिळतो. माहेर आहे त्यांच्यासाठी चैतन्यवन म्हणजे. तिथली माती, तिथली झाडं, तिथला हवा, हे सगळं त्यांना आपलं वाटतं. मग मला, मी सांगत काय होतो की शिकण्याची मला गरज नाही पडली, मी शिकत गेलो. मी आजही शिकतोय छोट्या छोट्या गोष्टी, टेक्निकल. अगदी व्हिडिओज कसे बनवायचे मला माहिती नव्हतं. म्हणजे एकतर मी तर विचार करतोय की परमेश्वराने, मी इतका कृतज्ञ, कधी कधी हे बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ठीक आहे, असं काय आई वडिलांचे आशीर्वाद असतील किंवा असं काय मागच्या जन्मी पुण्यकर्म केलं असेल की माझ्यासारख्या इतक्या सर्वसामान्य व्यक्तीला इतकं भरभरून दिलं ती सरस्वती देवीने, की मी कधी ठरवत नाही, तासन तास बोलत राहतो. आपले ध्यान शिबिर ज्यांनी केलेलं आहे, आठवा ध्यान शिबिर, म्हणजे पहिलं जे शिबिर आपलं ज्ञानयोगाचं त्याच्यात तरी ठरलेलं असतं. पण ज्यांनी पुढचे ध्यान शिबिर केलेले तुम्ही आठवा. म्हणजे दुपारी 12ला बोलायला लागलो मी तर 6 7 8 वाजेपर्यंत बोलत राहतो मी कधी कधी. आणि ते सगळे लोक 6 6 तास 7 7 तास ज्यांना बसता येत नाही ते सुद्धा स्वतःला विसरून गेलेले असतात आणि नुसते ध्यानात असे बसलेले असतात. अनुभवले की तुम्ही कधी? मग हे कोण कसं बोलू शकतो? मी तर नाही येतो. हे झालं कसं? म्हणजे मी विचार करतोय की 2002 पासून ते आजपर्यंत जेवढे सत्संग माझ्या माध्यमातून घेतले गेले, परमेश्वरांनी इतकं दिलं, ते सगळं जर रेकॉर्ड झालं असतं, त्याचे पुस्तकं लिहिले गेले असते तर. पण त्याच्या भानगडीत मी पडलो नाही म्हणूनच सगळं आलं. मला हिशोब ठेवणं कधी जमलंच नाही. तो हिशोब मी कधीच ठेवत नाही. आणि आता सुद्धा ज्यावेळेस आता मग खूप साधक म्हणायला लागले की, हे मी सांगत यासाठी होतो की माऊली युट्यूबवर सत्संग टाका, युट्यूबवर सत्संग टाका. तुम्ही जरी सत्संग घेत असाल तर आम्ही तुमच्या गावाला पोहोचू शकत नाही, आमची ती इच्छा आहे. मग अगदी 2 वर्षापूर्वी आपण सत्संग युट्यूबवर टाकायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला तर मला माहिती पण नव्हतं की एडिटिंग कसं करायचं. मी काही कम्प्युटरचा विद्यार्थी नाही. पण आज जेवढे सत्संग आहे, मग त्याचं कव्हर पेज करणं, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, मला कोणी शिकवलं नाही. मला त्याच्यात इंटरेस्ट ना, मला ते आवडलं ना. मला असं वाटलं की मी किती चांगल्यातलं चांगलं लोकांना देऊ, मी काय काय देऊ. नुसतं मी बोलतोय ते नाही, अजून त्याच्यासोबत काय टाकू, काय देऊ, काय देऊ, मी माझ्यातलं काय देऊ, असं जेव्हा मला लोकांना वाटलं, मी आपोआप शिकत गेलो. आणि आज युट्यूबचे एक एक अनुभव असे आहेत युट्यूबच्या सत्संगाचे की डोळ्यामध्ये पाणी येतो. काल पुष्पाताईंना एक फोन आला होता, मी आपल्या ग्रुपवर टाकतो वाटल्यास त्या तो कॉल. ते सांगत होते की माऊली 10 वर्षापासून माझा भाऊ आणि मी बोलत नव्हतो. मला असं वाटायचं मी का बरं कमीपणा घेऊ. पण बिघडलेले नाते कसे जोडावे हा सत्संग त्यांनी बघितला आणि त्यांनी ठरवलं ठीक आहे आपण कमीपणा घेऊ, काही हरकत नाही. आणि 10 वर्षाच्या नंतर भावाला त्यांनी फोन केला आणि दोघं इतके प्रेमाने बोलले. आता दोघं एकमेकांच्या घरी जायला सुरुवात केली. मला सांगा, चारिधाम करून हे पुण्य मिळेल का? कुठे सासू सुना एकमेकांशी जोडल्या गेल्या, कुठे आईबापापासून दूर गेलेले लेकरू त्या आईबापावरती प्रेम करायला लागलं, कुठे आत्महत्या करणारा एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यातला आत्महत्येचा विचार निघून गेला.
हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे तर सोडावं, हे तर कॉमन आहे. पण हे किती पैशात विकत घेऊ शकतो मी हे समाधान? की एका सत्संगातून मला द्यायची इच्छा होती आणि 100 लोकांनी ऐकला, ठीक आहे, नाही 100 लोकांनी, पण 100 पैकी एका जणांनी प्रयोग केला आणि ते परिवार जोडल्या गेले. देवा, काय आहे, कोण आहे परमेश्वरा? मी असं काय काय बघितलं परमेश्वरा तू या देहामध्ये की तू इतकं सगळं देतोय? कधी कधी मला प्रश्न पडतो. पण मग त्याचं उत्तर मिळतंय कशातून झालेलं आहे? की आमच्या बाबांनी, वडिलांनी आम्हाला कधी असं शिकवलंच नाही की मोठेपणा कर आणि मिरव. असं राहायचं की आपल्याला काहीच येत नाही आणि सगळं काही करायचं. आजही मला असंच वाटतं की मला काही येत नाही, मी लहान बाळ आहे. लोक म्हणतात माऊलीसारखं ड्रेस घाला, माऊलीसारखं राहा. माऊलीसारखं राहिलो असतो तर आजचं रॅप गाता आला असतं का? जे माझ्या आयुष्यात मला वाटलं ना ते मी करत आलेलो. ना मला कधी पैशाची गरज पडली, ना मी कधी पैसे कोणाला मागितले. मला काहीच करायची गरज पडत नाही, आपोआप लोकच करतात. लोकांनीच घर बांधून दिलं, लोकांनीच वनातलं बांधकाम केलं, लोकांनीच सगळं काही करून दिलं. का बरं? कारण बोलण्यापुरतं नाही, गप्पा मारण्यापुरतं नाही, लोक नाही माझ्यासाठी, ते आणि मी एकच आहे. आणि मी तेच करतोय जे मला आवडतं, आणि जे आवडतं ते केलं ना त्याच्यात अजून क्रिएटिव्हिटी, अजून नवीन काय करू शकतो, अजून नवीन कसं देऊ शकतो हे आपोआप आतून येतं. आणि त्याच्यासाठी हिमतीचा अर्थ काय आहे की ते सगळं करताना जरी संकट आले, ज्ञानयोगात संकट नाही आले, आले. मग जरी हे संकट आले, अरे संकटाचा मी कधी विचारच करत नाही. आणि ना मला कधी भीती वाटली कधी फ्युचर होईल. आता सुद्धा या क्षणात सुद्धा तुम्ही माझ्या डोळ्यात जर खरंच बघू शकलात ना तर बघा माझ्या डोळ्यात, तुम्हाला माझ्या भविष्याची भीती वाटते का? की आता लॉकडाऊन कधी उठेल बाबा, आणि शिबिर तर नाहीये, आणि मी जगू कसा आणि काय करू? भीती दिसते माझ्या डोळ्यात, बघून घ्या. मला एक गोष्ट माहिती, जो माणूस भीतीत जगतो ना, भीतीत जगणारा मेल्याच्या नंतर मरत नाही, भीतीत जगणारा जिवंतपणीच प्रत्येक क्षणात मरत मरत जगत असतो. भीतीत जगणारा जिवंतपणीच प्रत्येक क्षणात मरत मरत जगत असतो, एवढं लक्षात ठेवा. ती वर्तमानात कधीच नसत. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळ कोण आहे माहिती? कोण आहे तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळ? कोण आहे तुमच्या सगळ्यात क्लोज, तुमचा सच्चा साथीदार कोण आहे? टाइम, वेळ, वर्तमान. कोणीच सोबत नसेल तरी हा क्षण बघा, आत्ताचा क्षण बघा, आत्ताचा हा क्षण बघा, पुन्हा गेला तो, आत्ताचा क्षण गेला, हा क्षण, आत्ताचा क्षण पुन्हा गेला, आत्ताचा क्षण. वर्तमान तुमच्या सगळ्यात जवळ आहे. आणि ज्या वेळेला हा वर्तमान तुमच्या हातात असताना तुम्ही वर्तमानात नसतात, तुम्ही भूतकाळाची चिंता किंवा भविष्याची काळजी जर करत बसलात तर वर्तमान तुम्ही गमावतात. आणि ज्यांनी वर्तमान गमावला, जर तुम्ही वर्तमान गमावला, डेफिनेटली यू आर स्पॉइलिंग युअर प्रेझेन्स. तुम्ही तुमचं वर्तमान घालवताय तुमच्या हाताने. समजतंय? आणि ज्याला भीतीच नाही राहत ना कशाची, आणि नाही भीती भीती म्हणजे काय? ही भीती कशामुळे येते? कशामुळे येते भीती? कशामुळे येते? कारण कामाची मजाच नसते. पैशासाठी काम करतात. ज्याला काम पैशासाठी करायचंच नाहीये त्याला कसली भीती आली? मग उलट हे संकट जरी आलं ना, प्रॉब्लेम जरी आले ना, ते प्रत्येक गोष्टी स्वीकार करतो बरं का, प्रत्येक गोष्टी स्वीकार करतो. हिंमत म्हणजे काय? संकटाला सामोरं जाणं म्हणजे काय? संकटासमोर उभं राहणं म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ आहे की चांगलंच घडलं पाहिजे असं नाही. चांगलं घडलं तरी मला पाहिजे, वाईट झालं तरी मला पाहिजे, मला सुख मिळालं तरी दे आणि दुःख मिळालं तरी दे. का बरं? कारण ज्याची हिंमत आहे, जो संकटासमोर उभा राहायला तयार आहे, आणि ज्याला काम करणं आवडतं ना, ते काय करतं? ते दोन्ही गोष्टींचा एकदा स्वीकार केला,
स्वीकार केला की त्याचं डोकं काम करायला लागतं. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का, की चांगलं आणि वाईट या दोघांचाही स्वीकार ज्यावेळेला आपण करतो ना, त्यावेळेस आपलं डोकं काम करायला लागतं. आणि ज्यावेळेला तुम्ही असं म्हणतात की मला हेच पाहिजे आणि वाईट गोष्टी नकोय असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला तुमचं डोकं बंद होतं. हे असं का घडलं, असं व्हायला नको होता, असा घडलेल्या गोष्टीला विरोध केला की तुमचं डोकं बंद, डोकं पॅक, काम करायला तयार नाही. आणि मग तुम्ही घाबरून जातात, मग तुमचं बीपी वाढतं, मग हायपर टेन्शन येतं, मग थायरॉइड येतो, मग डायबिटीस होतो, मग काय करू, मग झटका येतो. त्यावर एकच गोष्ट, घडलेल्या गोष्टीला विरोध कर. तुम्ही सहज एक प्रयोग तर करून बघा. तुम्ही अशी कल्पना करा की समोरून एक जण येतोय आणि तुम्ही त्याला विरोध करताय, ढकला जोरात, चेहरा बघा कसा होतो, ढकला जोरात, चेहरा बघा. पण समोरून एक जण येतोय, तो आवडत नाही तुम्हाला, पण समोरून तो आला की तुम्ही त्याला ढकलू नका, हा जाओ, आणि तुम्ही त्याला आलिंगन द्या, त्याचं स्वागत करा, चेहरा बघा. होतोय की नाही चेहरा गोड. स्वीकार भाव ये चलने लगता है, आणि ये जब चलेगा तो नसीब भी चलेगा. पर ये कब चलेगा, जब भाव कौन सा होगा, विरोध नाही, स्वीकार. मग फूल मिळालं तरी ठीक आहे आणि काटे मिळाले तरी ठीक आहे. असं कसं काय, काटे टोचले म्हणजे, अरे येड्या, असं नसतं. काटे आणि फूल दोघांची आवश्यकता असते, पण फुलाला स्वीकार आणि काट्याला विरोध केला तर काटे नसताना टोचायला लागतात. आणि जर स्वीकार केलं तर मग तुम्ही दोघांचाही स्वीकार केला तर तुम्हाला सुचतं, डोकं लावायला लागतं. तुम्ही काय म्हणता, बरं झालं, फुलं देवासाठी वापरेल, हे फूल तिला देण्यासाठी वापरेल, हे फूल मी घरात ठेवेल, आणि हे जे काटे आहेत ना, हे काटे मी कंपाऊंडला लावेल, म्हणजे माझ्या घराचं, माझ्या घरातल्यांचं, माझ्या या फुलझाडांचं रक्षण होईल. तुम्ही फुलं देवासाठी वापरतात आणि काटे कंपाऊंडसाठी वापरतात, काटे रक्षणासाठी वापरतात. पण हे कधी सुचतं तुम्हाला, कधी सुचतं? स्वीकारलं तर. मग हिमतीचा अर्थ काय आहे, रडत न बसता, विरोध न करता, ज्याची भीती वाटते ते करा, रिस्क घ्या, कम्फर्ट झोन सोडा आणि संकटासमोर उभं राहा. हे कळतंय सर्वांना? याच्याबद्दल ना खूप सांगू शकतो, पण आता ऑलरेडी 1 तास 10 मिनिटं झालेली आहेत. मी पटापट पुढं पळतो. आता दुसरी गोष्ट काय सांगितली, पहिली काय सांगितली, हिंमत. दुसरं आहे ते म्हणजे शक्ती. आता हे सुद्धा खूप मनापासून आहे का, तरुणांनी सुद्धा आहे का, विजेता होण्यासाठी दुसरा गुणधर्म काय आहे, शक्ती. आता शक्ती म्हणजे काय, शक्तीचा अर्थ समजून घ्या. हिमतीचा अर्थ काय सांगितलं मी, स्वीकार, संकटासमोर उभं राहणं, प्लस रिस्क, प्लस कम्फर्ट जोडला सोडणं. आता शक्तीचा अर्थ काय, संकटाशी लढण्याची तयारी, प्लस सकारात्मक विचार, प्लस यस, प्लस नवनिर्मितीचं स्वागत. पुन्हा एकदा सांगतो, शक्ती म्हणजे नुसती अंगातली ताकद नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही मी. शक्तीचा अर्थ आहे संकटाशी लढण्याची तयारी, प्लस सकारात्मक विचार, प्लस यस म्हणणं, प्लस नवनिर्मितीचे स्वागत. म्हणजे काय आपण बघूया. आता तुम्ही संकटासमोर उभं तर राहिलात, हिंमत. पण दुसरं काय, आता हिंमत आहे, आता शक्ती म्हणजे काय, तर शक्तीचा अर्थ आहे की सकारात्मक विचार, यस म्हणणं आणि संकटाशी लढण्याची तयारी करणं. आणि सकारात्मक विचार, यस म्हणणं, संकटाशी लढण्याची तयारी केल्याच्या नंतर जे नवनिर्मिती होईल तिचा आनंदाने स्वीकार करणं, त्याचं स्वागत करणं. म्हणजे काय, थोडक्यात सांगतो, पटापट पुढे जाऊयात आपण. एखादा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आला, चलो अभी का प्रॉब्लेम सोचो. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की हा कुठलाच प्रॉब्लेम कायम राहत नाही.
प्रत्येक वेळेला नवीन कुठला तरी प्रॉब्लेम येतो. पण समजा कुठला तरी प्रॉब्लेम आला, आता हा प्रॉब्लेम ज्या वेळेला येतो, तर प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यात कसं बघतात? सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. नकारात्मक असेल, दोष देताल स्वतःला, दोष देताल दुसऱ्याला, दोष देताल नशिबाला, सुचणार काहीच नाही. का बरं? डोकं तर बंद होतं, नवनिर्मिती होणार नाही. यशच्या विषयी तुम्ही काय म्हणताल? नो नो नो, मला नाही पाहिजे. आठवा आपलं यस आणि नोचं ध्यान शिबिरातलं. जेव्हा तुम्ही नो म्हणतात लोक रडायला लागतात, यस म्हणताना हसायला लागतात, आपोआप मी काहीच करत नाही. आठवलं का? कारण नो म्हटलं की नकारात्मक शक्ती येते, नकारात्मक शक्ती. नाही म्हटलं की नकारात्मक शक्ती. यस, आपोआप सकारात्मक विचार. म्हणजे याचा अर्थ समजा एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला, तर प्रॉब्लेम निर्माण झाल्याच्या नंतर नकारात्मक व्यक्ती काय करेल? नाही म्हणेल, त्याला विरोध करेल. आणि सकारात्मक व्यक्ती लगेचच पहिल्यांदा काय सांगितलं मी? तोंडात कुठला शब्द पाहिजे? बोला यस, ओके, ठीक आहे सगळं. आणि मग आता सकारात्मक विचार तो काय करेल? हा जो प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आला ना, हा प्रॉब्लेम याच्यासाठी आला की याच्यातून काहीतरी नवीन निर्माण होणार असेल. पूर्वी बघा तुम्ही, कॅसेट होते, कॅसेट. आता कॅसेट बंद पडल्या, पण नवीन निर्माण झाले की नाही? सीडी निर्माण झाले. आता सीडी गेल्या, डीव्हीडी आल्या, डीव्हीडी गेला, पेन ड्राईव्ह आला. आता पेन ड्राईव्ह गेला, चिप आली छोटीशी. बरोबर? मग जे गेलं ते कशामुळे गेलं? उत्तर दे मला. जे गेलं ते कशामुळे गेलं? कारण त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आलं. मग जाण्याला प्रॉब्लेम समजताल का हो तुम्ही? समजा तुमचं घर आहे, तुम्ही ज्या घरात राहतात, देखलो, ज्या घरात राहतात त्याच्यात अजून काही छान बदल करायचे असतील, ज्या घरात तुम्ही राहताय त्याच्यात जर चांगले बदल करायचे असतील, तर बोला, काय करावं लागणार? काय करावं लागेल? हा, अगोदर त्या घरामधल्या ज्या गोष्टी नकोय, जी भिंत जिथे नकोय ती पाडण्याची तयारी ठेवावी लागेल. बरोबर? घर अगोदर पुन्हा पाडावं लागेल, घर तोडावं लागेल. बरोबर? मग घर तुटतंय म्हणून नाराज राहताल का? नाही. का बरं? कारण घर का तुटतंय? कारण त्याच्यातून अजून काहीतरी चांगलं निर्माण होतंय. संकट काय येतंय? कारण त्या संकटातून तुमच्यातली हिंमत वाढली, तुम्ही त्याला सामोरं गेलं की आहे त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली तुम्ही बनणार आहात. कधी? जर यस असेल तर. हॅलो? आणि यासाठी रोज लढा, रोज रोज लढत राहायचे. रोजची प्रोसेस, एकदाच नाही. जसं दिवसभर सूर्य असतो आणि रात्री अंधार येतो. आता एखादा नकारात्मक व्यक्ती काय म्हणाल? यार, जर सगळ्या दिवसाचा शेवट, इतक्या तेजोमय दिवसाचा शेवट जर अंधार रूपी रात्रच असेल तर जगायचं कशाला? पण सकारात्मक व्यक्ती काय म्हणतो? पागल, अरे येड्या, अंधारमय रात्रीची सुरुवात, अंधारमय रात्रीचा शेवट हा दिवसाच्या तेजानी होतो, हे बघ ना पागल. दिवस तोच आहे, रात्रही तोच आहे, बघता कसं? नवनिर्मिती. नवनिर्मिती म्हणजे काय? स्वीकार, पहिल्यांदा स्वीकार. नवनिर्मिती म्हणजे काय? यस म्हणणं. नवनिर्मिती म्हणजे काय? संकटाला तोंड देणं. नवनिर्मिती म्हणजे काय? सकारात्मक विचार. दूध घेतलं तुम्ही, नेमकं काहीतरी करायचं होतं आणि दूध घेतल्याच्या दूध फाटलं, ओ माय गॉड. पण दुसरा व्यक्ती काय करतो? थँक गॉड दूध फाटलं, बरं झालं. आता या दुधाचं मी पनीर करेल. बरेच दिवस झाले पनीरची भाजी केलेली नव्हती, आता पनीरची भाजी खाईल. दूध फाटण्याचा त्रास त्यांनाच होतो ज्यांना पनीर बनवता येत नाही. फाटण्याचा विषयच निघाला तर प्रॉब्लेम आणि संकट आल्याच्या नंतर त्यांचीच फाटते. ज्यांना नवनिर्मितीचा ध्यास नाही, जे लढायला तयार नाही, ज्यांचा स्वीकार भाव नाही, जे यस म्हणत नाही आणि ज्यांचा विचार सकारात्मक नाही. कळतंय? घुसतंय? जे होतं ते चांगल्यासाठीच. अगदी लॉकडाऊन झालं, मी हवेतल्या गप्पा मारत नाही, मी साधकांचे अनुभव तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन झालं. आता लॉकडाऊन झाल्याच्या नंतर आता काय करायचं? व्यवसाय सगळं बंद, हे बंद, ते बंद. आता मला आपल्या सिद्धार्थ मुनेश्वर गुरुजींचा फोन आला.
त्यांनी सांगितलं माऊली लॉकडाऊन मध्ये आम्ही एवढं काही शिकलो आणि एवढी मजा केली की कुणीच केलेली नसेल. का बरं? काय हे जे मी सांगतोय त्यांनी पालन केलं. आणि त्यांनी मला जे सांगितलं मी सांगितलं की सत्संगात मी सगळ्यांना सांगणार आहे, बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. आता त्यांचा व्यवसाय वेगळा होता, घरचा व्यवसाय वेगळा होता, जो लॉकडाऊन मध्ये करू शकत नव्हतो, ते नव्हते करू शकत. मग आता हेच सांगितलं ना मी, हिंमत आणि शक्ती. हिंमत म्हणजे काय? संकटासमोर उभं राहा. आणि शक्ती म्हणजे काय? संकटाचे लढण्याची तयारी कर. आणि कसं? स्वीकारून. मग सिद्धार्थजींनी काय केलं? मग त्यांचा अनुभव सांगतोय तो. त्यांनी काय केलं? कामाची लाज नाही, जे आवडतं ते काम करा. आणि ते इतके पक्के ज्ञानयोगाचे साधक आहे, सगळी फॅमिलीच आपली मुनेश्वर गुरुजींची. मग त्या ताई काय किंवा दोन्ही त्यांच्या अजयपाल किंवा आपला सूर्या काय, छोटे छोटे लेकर, ते फुल ज्ञानयोगाशी जोडलेले आहेत. कमीत कमी 100 वेळा वनात आलेले आहेत ते. आणि ज्याच्या आतमध्ये ज्ञानयोग आहे ना, त्याला लाज कशाचीच वाटत नाही, चांगलं काम करण्याची लाज वाटत नाही. आता दुसरे एक शिकलेला व्यक्ती होता, त्यांचा मला फोन आला, म्हणजे डिप्रेशन आलं. म्हटलं का बरं? म्हणजे माझं बीएड झालेलं आहे, डीएड झालेलं आहे, जॉब लागत नाही, लग्न होत नाही, मी डिप्रेशनमध्ये. मी त्यांना म्हटलं जॉब लागत नाही तर दुसरं काम करा ना. नाही पण डिग्री, त्यांना काम करायची लाज वाटत होती. आणि हे फरक कसा पडतो बघा ज्ञानयोगाचा. हे सिद्धार्थजी, मुनेश्वर गुरुजी, त्यांची फॅमिली पूर्ण माझ्यासोबत जोडलेली. आता त्यांचा व्यवसाय पडला बंद. आता मी काय सांगितलं की प्रॉब्लेम, मी काय सांगितलं, घर पाडलं काहीतरी नवीन चांगलं निर्माण होत असतं, बरोबर. आता व्यवसाय बंद पडला याचा अर्थ अजून काहीतरी चांगलं निर्माण होणार, हा विचार पहिल्यांदा त्यांनी केला. आणि त्यांनी काय केलं? राहतात गेव राहिला. रोज 5 वाजता, आंब्याचा सीझन होता उन्हाळ्यात, ते जायचे बीडला, मोठी रिक्षा घेऊन पोरांना घेऊन जायचे. आईबापांनी लक्षात ठेवा, छोटे छोटे लेकर आहेत ना, हे लेकरांना दुकानात बसवणं आवश्यक आहे, लेकरांना काम करायला लावणं आवश्यक आहे. या लेकरांना कष्टाची जाणीव पाहिजे. म्हणजे मी तेच सांगतोय की अगदी फरशी पुसण्यापासून तर गाडी धुण्यापर्यंत आज सगळे आईबाप करून देत आहेत. पोराची सायकल सुद्धा आईबाप करून धुवून देत आहेत. लेकरू आपलं बसलं त्या उरावर त्या बापाच्या. काम काम करायला लावा. म्हणजे मी सांगतो की म्हणजे वडिलांनी आम्हाला इतकी कामाची सवय लावलेली होती, जी घरची लायब्ररी होती. आम्ही 7वी 8वीत पण मोठ्याला पिशव्या द्यायचे आणि चल जा. आमचं 12वी असेल, 12वीची एक्झाम सुद्धा, बीएची एक्झाम सुद्धा मी कशी दिलेली आहे. 10 वाजता जर पेपर असेल तर घरी नाटकं चालायचे नाही. असेल तुझा पेपर, काम बंद करायचं नाही. मग 10 वाजता पेपर आहे ना, घरपोच लायब्ररी. मग सकाळी 6 ते 9:30 पुस्तकं वाटायचे, 9:30ला घरी यायचं, नाश्ता करायचा, पटकन काहीतरी खायचं, 10ला पेपरला जायचं. आणि पेपरला गेलं की पुन्हा घरी येताना बाकीचे राहिलेले मेंबर्स करून घ्यायचे. अशा एक्झाम दिलेल्या आम्ही. मग वाचन सुद्धा आम्ही कुठे करायचो? पुस्तक बदलायला गेलो की त्या रजिस्टरमध्ये आमच्या अभ्यासाचे पुस्तक ठेवायचं. 5 मिनिटं त्यांना ते पुस्तक चूज करायला लागायचे, त्याच्यात 1-2 प्रश्न वाचून घ्यायचो. मग ही शिकवण वडिलांनी दिली ना की कष्ट करा. सिद्धार्थजींनी, मुनेश्वर गुरुजींनी तेच केलं. त्यांच्या दोन्ही छोट्या छोट्या पोरांना 7वीतल्या 9वीतल्या 8वीतल्या पोराला ते मस्त घेऊन जायचे. आणि घेऊन गेले की ती पूर्ण रिक्षात भरून आंबे आणायचे. आणि लाज कशाचीच वाटत नाही. काम करण्याची लाज कशाला वाटली पाहिजे? काम न करण्याची लाज वाटली पाहिजे आपल्याला, की मला काम नाही करू शकत मी, त्याची लाज वाटू द्या ना. मस्त घरासमोर त्यांनी ते ठेवले. त्यांनी सांगितलं की माऊली, आजपर्यंत कमवले नव्हते एवढे पैसे आम्ही कमवले. का बरं? कष्टाची कमी होती एक तर. ना त्यांना कोरोना झाला ना काही झालं. का बरं? कोरोना व्हायला सुद्धा वेळ पाहिजे ना तेवढा. त्यांची ताकद, त्यांची ऊर्जाच एवढी. सकाळी 5:30 ते संध्याकाळपर्यंत त्यांनी सांगितलं रोज रोज आम्ही कमीत कमी 2.5 क्विंटल आंबे रोज विकायचो. 2 ते 2.5 क्विंटल आंबे रोज. काय केलं त्यांनी? एक गोष्ट बंद पडली, नवीन स्वीकारलं. समजतं? आता आंब्याचा सीझन गेला, त्यांनी दुसरं काहीतरी स्वीकारलं. आणि तेच दुसरे दुकानदार ते रडत बसले. का बरं? कारण मी एवढा मोठा दुकानदार आहे आणि मी कसं नवीन काम करू? हे स्टेटस आडवं येत आहे, तुम्हाला लक्षात येत आहे का? आणि हे म्हणजे मुनेश्वर गुरुजींचंच नाही, असे हजारो साधकांचं झालेले. हजारो साधक मला नेहमी मेसेज येतात की माऊली, आम्हाला ज्ञानयोगातून हे मिळालं, आम्हाला ज्ञानयोगातून ते मिळालं. आणि काही येडे ज्ञानयोगाला फक्त रोग दूर करायचं शिबिर समजतंय. ज्ञानयोग जीवन बदलणारं शिबिर आहे. ते शक्ती म्हणजे काय? जे होतं ते चांगल्यासाठी. मी पटपट घेतो आणि त्याच्यानंतर पुढचं. बस 2 गोष्टी सांगतो, संपवतो. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, एक हिंमत, दुसरं
शक्ती. तिसरं आहे धैर्य. आता धैर्याचा अर्थ काय? धैर्याचा अर्थ आहे सातत्य. कशामध्ये सातत्य? निरंतर परिश्रम करण्यामध्ये सातत्य. काय सांगितलं? धैर्याचा अर्थ आहे पडलं तरी उठणं, प्लस निरंतर परिश्रम, प्लस सतत परिश्रमामध्ये सातत्य, प्लस आशादायी मन. धैर्य म्हणजे काय? पडलं तरी उठण्याची तयारी, प्लस सातत्य. कशामध्ये? निरंतर परिश्रम प्लस आशादायी असणं. यस, मैं कुछ भी कर सकता हूं. अरे तुमची सुरुवात कुठून होती? यार मी करू शकेल की नाही, फिनिश. तुम्हाला जे करायचं आहे ना, आशादायी राहायचं. यस, अरे छोड़, अरे आपण नाही तो कौन करेगा यार. ये आज का जो रैप है ना, सीने में तू लगा ले आंख, ये बार बार सुनो आप, सुनते रहो. ये तुम्ही स्वीकार करतात का बघा. जे भजनी मंडळी असतील ना, ते म्हणतील रॅप घेत आहे बाबा, हे असं शोभतं का? ते स्वीकार करू शकत नाही. त्या शब्दांमधून काय घेते ते घेत नाही. ते म्हणते बघा नाही काय चाललंय. नवीन गोष्टींचा स्वीकार. जुनी पिढी आणि नवीन पिढी याच्यात जे भांडणं असतात ना, ते याच्यामुळेच असतात ना. प्रत्येक जुन्या पिढीला असं वाटतं की आमचंच बरोबर आहे. मग त्यांच्यापेक्षा लहान खूप काही शिकू शकतात, ते त्यांना मान्यच नाही. अरे साधे आपले 65 वर्षाचे, 70 वर्षाचे, 40 वर्षाचे लोक बघा, तुम्हाला नवीन मोबाईल द्या आणि 2 वर्षाच्या लेकराला नवीन मोबाईल द्या, कोण लवकर शिकेल? काहीच न शिकवता कोण लवकर शिकेल? 2 वर्षाचं लेकरू. का बरं? कारण एक तर त्यांनी माहिती त्याला की मला काहीच माहिती नाही. ज्याला मला काहीच माहिती नसतं असं असतं ना, ते सगळं काही शिकू शकतं. आणि मला खूप काही माहिती असं म्हटलं ना, त्याचं शिकणंच बंद होतं. निरंतर प्रयत्न, पडलं तरी उठत राहा. एखाद्या भुयारात तुम्ही गेले, आता भुयारातून जाताना सगळं अंधार 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 अंधार, पण भुयाराचं टोक बघितलं ना, तिथे प्रकाश असतो. अंधाराकडे बघू नका, टोकाकडे बघत राहा आणि टोकापर्यंत चालत राहण्याची तयारी ठेवा, आशा ठेवा, हिम्मत ठेवा, इच्छाशक्ती ठेवा. आणि हे परिश्रम म्हणजे काय? आता लाखो लोक परिश्रम करतात. पुन्हा एकदा आहे का, लोक म्हणतात माऊली आम्ही ढोर मेहनत करतो, मरेपर्यंत काम करत राहतो, पण तरी सुद्धा आम्हाला यश मिळत नाही. परिश्रमाचा अर्थ मरेपर्यंत ढोरासारखी ढोर मेहनत करणं नाही. परिश्रमाचा अर्थ आहे योग्य वेळी योग्य कर्म करून, सहनशीलता ठेवून जे मिळालं त्याचा स्वीकार करणं. परिश्रमाचा अर्थ काय? योग्य वेळेला योग्य कर्म करून, सहनशीलता ठेवून जे मिळालं त्याचा स्वीकार करणं म्हणजे परिश्रम आहे. लोखंडातून एखादी वस्तू बनवायची असेल, लोखंडाला आकार द्यायचा असेल, सहनशीलता. जाळा 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 जाळा, आणि ज्यावेळेस ते लाल होईल, योग्य वेळेला योग्य ठिकाणी फटका द्या. योग्य वेळेला योग्य ठिकाणी फटका दिला तर ते वागतं. वेळ पण महत्वाची, फटका पण महत्वाचा आहे, किती जोर लावायचा ते पण महत्वाचं आहे. आणि यासाठी अनुभवातूनच येतं, यासाठी जळावं लागतं, यासाठी जळण्याची तयारी पाहिजे. आणि यासाठी अपयशाला अपयश समजलंच नाही पाहिजे. अपयश म्हणजे काय? शिकत राहण्याची प्रोसेस. तुम्ही फक्त चालत राहा, चालत राहा. पाऊलवाट तुम्ही बघ, डोंगरावरतून आपण जातो ट्रेकिंगला, पाऊलवाट्या पडतात. पाऊलवाट निर्माण करण्यासाठी कोणी चालत नाही, लोक चालत राहतात चालत राहतात चालत राहतात, वाट आपोआप तयार होते. तुम बस चलते रहो. अपयशाचा विचार करायचाच नाही. कसलं अपयश, कसलं काय, अपयशाचा विचार करायचाच नाही आपल्याला. समजतंय का? मग कशाचा विचार करायचा? यशाचा नाही, यशाचाही नाही, अपयशाचाही नाही. फक्त चालत राहा, बाकी काही करण्याची गरज नाही. नुसतं चालत राहा. चालण्याचा आनंद नाही घेऊ शकत तुम्ही, कामाचा आनंद नाही घेऊ शकत तुम्ही, एन्जॉय करू शकत नाही तुम्ही. आणि नाही करू शकत तर करा, आजपासून करा, आत्तापासून करा. सब यंगस्टर सुन रहे हो, हा सत्संग तुमच्या लेकरांना सुद्धा पाठवा जर मोठे लोक ऐकत नसतील. आणि यंगस्टर जे त्यांना, मित्रांना, त्यांना म्हणा 2 तास काढ स्वतःसाठी वेळ आणि बघ याच्यापैकी आपण काय करू शकतो. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट, ऑलरेडी ॲज युज्युअल झाला, आपलं वेळ खूप झाला त्याच्यामुळे मी पटकन संपवतो. आता लास्ट एवढी एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं आहे, हिम्मत
शक्ती, धैर्य हे सगळं त्याच वेळेला काम करेल ज्या वेळेला चौथी गोष्ट असेल तुमच्यात, आणि ती चौथी गोष्ट म्हणजे दातृत्व. दातृत्व. दातृत्वाचा अर्थ काय? दातृत्व म्हणजे काय? ऐका. दातृत्वाचा अर्थ आहे देण्याचा भाव प्लस विनम्रता प्लस कृतज्ञता प्लस समाधान. कुणी सांगितलं माऊली तुम्हाला हे? मी माझ्या अनुभवातून सांगतोय. दातृत्वाचा अर्थ काय? देणं प्लस विनम्रता प्लस कृतज्ञता प्लस समाधान. मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही फक्त विचार करून मला उत्तर द्या. मला सोडा, मला नका देऊ, तुम्हाला स्वतःला उत्तर द्या. जे काही तुमचं वय आहे, जितकं आयुष्य तुम्ही जगलात, 20, 30, 16, 40, 50, 60, एकदा फक्त विचार करा. बस हा सत्संगाचा शेवटचा टप्पा आहे, महत्वाचा आहे. इकडे तिकडे लक्ष देऊ नका, ऐका. स्वतःला विचारा आणि स्वतःला सांगा की जे तुमचं आयुष्य आहे, या तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही या जगाला काय दिलेलं आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही या जगाला काय दिलेलं आहे सांगा मला. मला नका सांगू, स्वतःला विचारा. या जगासाठी तुमचं काय योगदान आहे? आणि हा प्रश्न उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला बघावं लागणार आहे. सत्संग झाला आणि संपलं आणि चला मोकळे आपण, नाही. आज दिवसभर याचा विचार करा. तुम्ही मौन ठेवा, स्वतःला बघा. आणि याच्यासाठी आहे ना, तुम्ही थोडं लक्षात घ्या की माणसाला देवाने 2 डोळे दिले बघा, 2 कान दिले, 2 नाकपुडे आहेत, 2 हात आहेत. ही जीभ एकच दिली बघा, जीभ, तोंड एकच आहे. का बरं? त्याला सांगायचं होतं कमी बोल आणि कृती जास्त कर. कान 2 आहेत, ऐक भरपूर. डोळे आहेत, पहा भरपूर. श्वास घे पूर्ण. कर्म, हात कर्म कर. पण तोंड एकच. का बरं? मौन हो रे जरा, बोलू नको, शांत हो. हे माझे शब्द सुद्धा, मला जे बोलावं लागतं, मी जे बोलतोय ते सुद्धा तुम्हाला मौनात नेण्याकरता आहे. माझे शब्द तुम्हाला मौनात घेऊन जाण्याकरता आहे, तुम्हाला स्वतःला पाहायला लावण्याकरता आहे. माझे शब्द म्हणजे तुमचा आरसा आहे की बघ एकदा की तुझं काय योगदान आहे जगाला. कधी झाडाकडे बघितलं का? देणं किती महत्वाचं आहे, विनयशीलता किती महत्वाची, विनम्रता किती महत्वाची, कृतज्ञता, दातृत्व. झाड ज्यावेळेस फळांनी लगडतं ना, त्यावेळेस खाली वाकतं. देण्याचा भाव असेल ना, माज नसतो, माज. मी एवढं दिलं, चाल हे घे फट. ज्याच्यात देण्याचा भाव असतो ना, तो विनम्र असतो, वागतं. मग झाड काय करतं? झाड तुम्हाला ज्यावेळेस वागतं, ते वाकून काय सांगतं? फळं लागलेले असतील, वाकून काय सांगतं की ये घे, माझे फळं घे, घ्या, हे सगळं सगळ्यांचं आहे. आणि तुम्ही काय करतात? झाडाची फळं घेतात. ही प्रोसेस बघा कशी देण्याची. झाड द्यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार आहे. ज्यावेळेस तुम्ही फळं घेतात त्यावेळेला तुम्हाला फळं मिळतात, पण झाडाचं सुद्धा ओझं कमी होतं ना. दिल्याने ओझं कमी होतं. मी खरंच सांगतो, काही लोकांना पटणार नाही, ते लागेल उलट की आम्ही काय देत नाही का. पण हे सगळे रोग हा दातृत्व नसण्याचा परिणाम आहे. दातृत्व म्हणजे काय? देणं, विनम्रता, कृतज्ञता आणि समाधान.
दिल्याने कधीच कमी होत नसतं. दिल्याने तुम्ही अमर होतात. अमर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा जो देतो ना त्याचं नाव राहतं. तुम्ही कधीच मरत नाही. कधीच तुम्ही मरू शकत नाही. झाड काय करतं? आपलं बीज दुसऱ्याला देतं. ते बीजाच्या रूपात राहतं. ते बीज लोक लावतात. हे झाड जरी तुटलं तर ते नवीन ठिकाणी उगवतं. ते अमर बनतं. का बरं? ते देतं. जर त्यांनी बीज दिलंच नाही तर? मी माझा अनुभव सांगतो. तुम्ही एकदम पॉश घरात राहत असताल, खूप भारी घरात. जर तुम्ही दिलंच नाही तर त्या पॉश घरात राहताल. आणि जर तुम्ही देत गेले तर लोकांच्या हृदयात राहताल. जर तुम्ही दिलं नाही तर चार भिंतीच्या घरात राहताल. आणि जर तुम्ही देत गेले तर लोकांच्या हृदयात राहताल. तुम्ही या जगाला काय देताय? मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या असण्याने, तुमच्या अस्तित्वाने या जगामध्ये तुम्ही काय निर्माण केलेलं आहे, काय दिलेलं आहे? तुम्ही बिलकुल असं समजू नका की मी एक सर्वसाधारण माणूस आहे. जाणीव खूप विलक्षण आहे बघा. एकदा जाणीव झाली ना स्वतःच्या अस्तित्वाची, आयुष्य बदलून जातं. जर तुम्हाला हीच जाणीव असेल की आम्ही काय करू शकतो, आम्ही सर्वसाधारण माणसं आहे, आम्हाला तर काही येत नाही, आमच्यातून काय होणार आहे, फक्त एकदा मला बघा तुम्ही. मला जर असं तुम्हाला वाटत असेल तर, म्हणजे माझ्यासारख्या इतक्या, तुम्ही तरी खूप शिकलेले असताल, पण माझ्यासारख्या इतक्या सर्वसामान्य व्यक्तीला जर स्वतःची जाणीव झाली आणि असं वाटलं की नाही आपल्याला असंच मरायचं नाही, असं काहीतरी करायला पाहिजे परमेश्वरा की माझ्या या दोन्ही हातातून चांगलं झालं पाहिजे. कारण वडिलांनी अगोदरच सांगितलं होतं की बाबा रे, त्या जोडलेल्या दोन हातांपेक्षा देवासमोर मदतीसाठी पुढे केलेला एक हात जास्त उपयोगी आहे. तो देवाला आवडतो. मरायचं तर तुम्हालाही, मरायचं तर मलाही, पण मरण्याच्या अगोदर असं काहीतरी करून मरू की मेल्याच्या नंतर सुद्धा जिवंत राहू. मग काय करायचं? वडिलांनी सांगितलं त्याचा विचार करू नको, आवडणारं काम कर. कारण तो वडिलांची सरकारी जॉब, त्यांनी तो सोडला. लायब्ररी, आता खरं तर नियमानुसार लायब्ररीला बापाने सुरू केलं ते करायला पाहिजे होतं. माझ्या वडिलांनाही कधी असं वाटलं नाही की याने तेच करावं, आणि मलाही कधी वाटलं नाही, ना माझ्या भावाला वाटलं, ना माझी अशी इच्छा आहे की आपल्या ह्या गादीवर हा बाबा गेला की त्याची लेकरं बसतील. कारण जे वडिलांनी केलं ते मी केलं नाही, मग जे मी करतोय तेच तेच माझ्या पोरांनी करायला पाहिजे असं थोडीच माझं म्हणणं आहे. तर वडिलांनी आम्हाला शिकवलं आवडणारं काम कर, पण ते काम कशासाठी कर? शान मारण्यासाठी नाही, स्वतः काय काय करतोय ते दाखवण्यासाठी नाही, देण्यासाठी कर. त्या कामातून तू काय देऊ शकतो लोकांना? असं काय आहे तुमच्या आयुष्यात सांगा ना, की तुमच्या अस्तित्वाने असा काय फरक पडला? लक्षात घ्या, मरायचं तर सगळ्यांनाच आहे. बस 2 मिनिटात मी सत्संग संपवतोय, खूप महत्वाचं आहे का. मरायचं सर्वांनाच आहे, बलिदान तर सगळ्यांनाच द्यायचं आहे, पण त्या बलिदान देण्यातून तुम्ही काय निर्माण करून जाताय? पाणी आहे आणि साखर. साखर म्हणजे तुम्ही आणि पाणी म्हणजे संपूर्ण अस्तित्व. साखरेने जर ठरवलं आणि ती पाण्यात मिक्स झाली, साखरेने जर ठरवलं आणि पाण्यात जर मिक्स झाली ना, तर साखरेचं अस्तित्व संपतं असं लोकांना वाटतं. पण साखरेचं अस्तित्व संपत नाही. का बरं? कारण साखर जरी डोळ्यांनी दिसत नसेल तरी ती संपूर्ण पाण्याला गोड करून तिचं अस्तित्व तिने संपवून टाकलेलं आहे. ती गोडीच्या रूपात कायमसाठी शिल्लक राहणार. तुम्ही काय दिलंय हो जगाला? तुम्हाला हे माहिती का की हा वारा तुमच्यासाठी वाहतोय?
आईबाप तुमच्यासाठी काम करतायत. तुमच्या घरातले लोक अहोरात्र ढोर मेहनत करतायत. बायकोला हे माहिती की नवरा तुमच्यासाठी तडफड करतोय दिवसभर. नवऱ्याला हे माहिती की बायको राब राब राबते, घरामध्ये तुमचं घर सांभाळते, लेकरांना सांभाळते. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय तो तुम्हाला खूप काही देतोय हे माहिती आहे तुम्हाला. माहिती तो वागण्यात का दिसत नाही. आणि ही कृतज्ञता आणि विनम्रतेसाठी काय होतं, पहिले उठलं की सूर्याला नमस्कार करणं, हवेला नमस्कार करणं, वायुदेवता, सूर्यदेवता. आता माज एवढा चढला की हवेला सूर्याला देव म्हणणाऱ्याला नावं ठेवतात लोक. असं का बरं? का बरं? जाणीव जाणीव. मग हवेने वाहनं थांबवलं तर कोट्याधीश बाबा जगशील. मग याला काम करतं, इथं काम करतं कृतज्ञता. मी काय देऊ शकतो. आणि जगातले जास्तीत जास्त जे काही चांगले कामं झालेले आहेत ना, ते मी काय देऊ शकतो याच्यातून सगळे शोध लागले, याच्यातून सगळे चांगले काम झाले. एकदम गरीब नवरा बायको. बायको काय करायची? सुई घ्यायची आणि ते शिवायची काहीतरी. गरीब असले तरी नवरा बायको प्रेम करायचे, नवराही काहीतरी काबाड कष्ट करायचे. पण शिवता 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 त्या नवऱ्यासमोर एक दिवशी त्या बायकोला, त्या बाईला जोरात सुई घुसली, रक्त आलं. नवऱ्याला एवढं वाईट वाटलं की अरे यार, बायकोसाठी मी काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी ठरवलं इथून पुढे बायकोला शिवण्याच्या सुईचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्याच सर्वसामान्य माणसानी शिलाई मशीन तयार केली. इलियस होवे त्याचं नाव आहे. ही शिलाई मशीनचा शोध सुद्धा कुठून लागला? बायकोला त्रास होतोय. सुगरण पक्षी बघितलं किती बारीक काम करतो, माणसाने करू शकत. कुठून आणला निसर्गाने तो शोध? त्याच्या सुगरणीमध्ये. पिलाबद्दलची अतीव माया की माझं पिल्लू भिजलं नाही पाहिजे. त्या छोट्याशा सुगरण पक्षाला सुद्धा विणकाम जमतं. का बरं? देणं. जोपर्यंत देण्याचा भाव आहे तोपर्यंत माणूस तुम्ही आहात. आणि घेण्याचा भाव असेल तर माणसाचं जनावर होतं. कालचा पेपर, सख्या भावाने भावाला मारून टाकलं. माणूस नाही, जनावर आहे. कुठे स्त्रियांवरती अत्याचार आहे, माणूस नाही, जनावर आहे. अरे त्या तरुण मुलांनी तुम्ही बघा, त्या जिवंत कुत्र्याला असं फरफटत नेलं 2 किलोमीटर गाडीला बांधून. का बरं? माणूस नाही राहिला, जनावर आहे, जनावर. दातृत्व, देण्याचा भाव. मी काय देऊ शकतो या जगाला? मी काय देऊ शकतो? एकमेकाला दोष द्यायचा, नवऱ्याने बायकोला, बायकोने नवऱ्याला. हे 2 लोक एकमेकांवरती प्रेम करणारे, एकमेकाला दोष द्यायचा फक्त. विचार करा तुम्ही. हा सत्संग विचार करण्यासाठी. आतून जितकं शांत असताल ना तितकी ताकद तुमची वाढणार. हिमतीचा अर्थ असा नाही की काही धिंगाणा करा, धतिंग. हिमतीचा अर्थ आहे आतून शांत आणि बाहेरून सृजनात्मक काम करण्यासाठी तयारी. शक्तीचा अर्थ आहे, धैर्याचा अर्थ आहे की आतून लहान बाळासारखी निराग असता पण एखाद्या शूर योद्ध्यासारखा बाहेरचा भाव. आणि देण्याचा अर्थ आहे की हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली संधी आहे मला. मी किती देऊन किती नाही. परमेश्वरा, तूच माझ्याकडनं काहीतरी करून घे असं काम की ज्याच्यातून माझ्या अस्तित्वाने हजारो लोकांना काहीतरी जगण्याची प्रेरणा, जगण्याची उमेद, जगण्याची एक आशा निर्माण झाली पाहिजे.
माझं जीवन, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, माझा पैसा, आणि तितकंच खायचं आणि तिथंच मरून जायचं. जनावर सुद्धा हेच करतात. अरे साधा हा सत्संग 1000 लोकांना पोहोचवा, तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय. तुम्ही ज्ञानयोग सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या वागणुकीतून करा. तुम्ही देण्याचं काम करताय. तुम्ही जे काही कमवतायत, जे काही तुम्ही मिळवतायत, जे काही होत आहेत, हे फक्त तुमच्यामुळे नाहीये, याला हजारो लोकांनी कारणीभूत आहे. याची जाणीव ठेवून मग तुम्हाला काय देता येईल ते तुम्ही बघा. मग जाणीव झाली ना, तर देण्याची गरज नाहीये. आपोआप मूठ बंद राहूच शकत नाही. आपोआप दातृत्व येतं. हिम्मत, शक्ती, धैर्य आणि दातृत्व या 4 गोष्टी असलेलाच विजेता ठरतो. विजेता. आणि यासाठी काय पाहिजे? एकच गोष्ट. सीने में तो अपनी लगा ले आग, मुश्किलों से तू कभी दूर ना भाग. पुन्हा पुन्हा ऐका सत्संग. सर्वांना शेअर करा हा सत्संग. आणि मौन व्हा, थोडं शांत व्हा. काय दिलेले तुम्ही? काय करताय तुम्ही? काय आहे तुमचं आयुष्य? करा ना विचार त्याचा. लगेच धावू नका, पळू नका. सत्संग ऐकल्यावर थोडं सत्संगाच्या नोट्स काढा, स्वतःच्या सोबत संवाद साधा, लिहा काहीतरी, पुन्हा पुन्हा सत्संग ऐका. हे जीवन म्हणजे संधी आहे तुम्हाला इतरांना देण्याची. हे जीवन म्हणजे संधी आहे तुम्हाला काहीतरी नवनिर्मितीची. जीवन संधी आहे तुमच्यासाठी. स्वतःच्या अस्तित्वाने जसे साखर पाण्याला गोड बनवते, तसं स्वतःच्या असण्याने हजारो लोकांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य फुलवण्याची संधी आहे. आणि हा सत्संग तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहे. म्हणून तरुणांनी ऐका, तरुणांनी ठरवा काय करायचंय. इथे थांबूयात आपण. रोज तुमच्या सोबतचे असे सत्संग घेऊन मला तर खूप आनंद होतोय. खूप मजा येते. मी माझ्यामध्ये जातो आपोआप. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये जाण्याची वाट तुम्हाला या सत्संगातून निश्चित सापडली असेल. आणि हा तुमचा मूळ स्वभाव आहे, एवढं लक्षात ठेवा. मूळ स्वभाव आहे हा तुमचा. ओळखा, जाणीव ठेवा, चालत राहा तोपर्यंत, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे. मी या जगाला काय दिलेलं आहे. जय गुरुदेव.